राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून अनेकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलंय। याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 29 मेला बारामतीचा दौरा केला। अजित पवार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय त्यांना 10,000 रुपये मदत देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली। तसेच अजित पवारांनी बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी परिसरातील नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेतली। यावेळी अजित पवार म्हणाले की शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात। नुकसानग्रस्त नागरिकांना धान्य देण्यास सुरुवात केली आहे। तसेच ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्या लोकांना 10,000 रुपये तातडीची मदत देणार आहोत। मदत वाटपास आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे। इतकंच नाही तर वेळ पडल्यास सगळ्यांना मदत मिळेल असंही अजित पवार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना सांगितलंय। पंचनामे उरकले का? आता धान्य द्यायची सुरुवात केली। धान्य मिळालं का? आता 10,000 रुपये ज्याच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय। त्यांना आता 11:30 पुढे फोन लावून द्या, मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला लावतो, ते करतो। आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय, त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही, त्याला जरा कळ काढावी लागेल। मी त्याच्या मागं आहे। इथं जरी बारामतीत असलो तरी सारखं माझे 2-2 तासाला फोन चालले, इथनच मी सह्या करून पाठवतोय त्याची काळजी करून। आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत आम्ही करणार।